मी विनीता बाळेकुंद्री महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनची सचिव म्हणून काम करते। आमचं 19 जिल्ह्यांमध्ये काम आहे आणि 201 युनियन्स आमच्यासोबत काम करतात। तुमची महत्त्वाची काय मागणी आहे ज्याला धरून तुम्ही फेरीवाले मोर्चा काढण्याच्या मनस्थितीत आहात? हा पथविक्रेत्यांचा जो कायदा आहे त्या कायद्यांमध्ये फार साधे आणि सोपे असे प्रावधान दिलेले आहे। त्याच्यामध्ये एक म्हणजे की हे जे बसलेले जे लोक आहेत त्यांचा 5 वर्षातून एकदा सर्वे करणं आणि त्यांना प्रमाणपत्र बहाल करणं। प्रमाणपत्र दिल्यानंतर जे काही लोक असतील त्यांची निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये टाउन वेंडिंग कमिटी स्थापन करणं आणि ह्या टाउन वेंडिंग कमिटीने ह्यांचं काम जे रोजगाराचं आहे ते चांगल्या प्रकारे चालावं यासाठी वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळे निर्णय त्यांनी घ्यायचे। पण आज आपल्याकडे हेच होत नाही आहे, कारण आधा अधुरा सर्वे झालेला आहे। प्रमाणपत्र देत नाहीत कारण ते म्हणतात की तुम्ही म्हणजे राज्य सरकारने योजनाच तयार केली नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे प्रमाणपत्र दिलेलंच नाही आहे कुणाला आणि फक्त सामान उचलण्याचं काम आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करण्याचं काम होतं। साधं कल्याण डोंबिवली एक नगरपालिका जरी घेतली तर त्याच्यामध्ये 200 कोटी दर महिन्याला त्यांच्याकडे जातात आणि हा एवढा मोठा प्रमाणामध्ये जो पैसा येतो हा पैसा बघता हा जो काही कायदा आहे याची कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरजच काय असंच त्यांना वाटत असेल। बरं, एका बाजूला हे आहे, दुसऱ्या बाजूला आम्ही बघतोय की जे मोठे मोठे मॉलवाले आहेत आणि ज्यांचे मोठे व्यापार आहेत त्यांचं लक्ष पण ह्या सगळ्या व्यवसायांकडे आहे की हा जो बिझनेस आहे हा आपल्या हातामध्ये कसा येईल याच्याकडे त्यांचं लक्ष असल्याकारणानं जर तुम्ही बघितलं की प्रत्येक महानगरपालिका 15 वर्षासाठी विकास आराखडा तयार करतो आणि त्या विकास आराखड्यामध्ये ह्या हॉकर्ससाठी झोन्स ठेवले पाहिजेत, रस्ते मोठे केले पाहिजेत, पण अशा कोणताच ज्या पूरक कामं जी आहेत ती महानगरपालिका करत नाही आहे आणि विकास आराखड्यामध्ये हे जे काही हॉकर्स आहेत त्यांना नेस्तनाबूत करण्याचंच काम झालेलं आहे।